एकबाहूदरवक्त्रनेत्रम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। या ठिकाणी हा विश्वरूपाचा सोहळा जरी चर्मचक्षुला अगोचर असला तरी पण या चर्मचक्षुच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी तो सोहळा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण सुद्धा ज्ञानोबरायांना प्रार्थना केली पाहिजे की ज्ञानोबराय, तुम्हाला हे माहिती आहे की सामान्य चर्मचक्षुचा तो परमात्मा विषय होऊ शकत नाही, आणि म्हणून अर्जुनाचं निमित्त नाही केलं, नारायणम निमित्तीकृत्य भगवंताने स्वतःच आपलीच आवडी धरून खेळया आपा आपणा ते व्याले रे, म्हणून आपलीच आवडी धरून भगवंतांनी स्वतःच निमित्त केलं. आणि तो विश्वरूपाचा अलौकिक दिव्य सोहळा साक्षात भगवंताच्याच मुखातून आणि भगवंताच्याच नेत्राच्या माध्यमातून आपल्यालाही ज्यांच्या माध्यमातून तो पाहण्याचा योग आला. पण काय करावं, तो सोहळा पाहण्याचा मी काल खूप प्रयत्न केला, पण जवळजवळ 9 वाजताच माझे डोळे झाकले. तो सामान्य डोळ्याला तो विषय होऊ शकत नाही हे मला तेव्हा कळलं. आणि त्यावेळेस मी महाराजांची आठवण केली आणि सांगितलं, देवा हे आता या चर्मचक्षुचा तो विषय होऊ शकत नाही. आणि मग पुढे मग 9:30 वाजता मला जी झोप लागली, पुन्हा मग मी 10 वाजता उठलो आणि मग महाराजांची आठवण केलं, लक्षात आलं की अरे ह्या आपल्या हातातलं काम नाही. आणि मग तिथून पुढे 12 वाजेपर्यंत तो सोहळा पाहिला आणि पुन्हा महाराजांना विनंती करतो की हे देवा मन्येषु तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभू, मी आपल्याला हे विनंती करतो की आमच्यामध्ये ती योग्यता नाही, पण दिव्यम ददामि ते चक्षु, जर आपण दिव्य चक्षु मला नाही आपणा सर्वांना दिले तर तो सोहळा आपण निश्चित पाहू. आणि चला आपण पाहू तो आता इथे मग त्या विश्वरूपाच्या माध्यमातून जे जे काही दिसत आहे ते फक्त ऐकायचं नाही बरं का, ते पाहायचंय. तो सोहळा अर्जुनाने जो पाहिलेला आहे तोच आपण जर पाहू त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला तो आनंद येईल की जो अर्जुनाने घेतलेला आहे. आणि ते दुःख सुद्धा अर्जुनाला झालेलं होतं ते सुद्धा आपल्याला सुद्धा होईल. कारण का आपण त्या परिच्छिन्नतेच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला की आपल्या हे लक्षात येईल की नाही नाही कंबर दुखते बरं का, आता इकडे पाय दुखतात, गुडघे दुखतात. आपण ही जी दृष्टी आहे परिच्छिन्नतेकडे गेलेली ती संकुचित न करता ती पुन्हा व्यापक विश्वरूपाकडे आणून ठेवायची आणि त्या सुखाचा सोहळा या डोळ्याने घ्यायचा. येची देही येची डोळा भोगू विश्वरूपाचा हा सोहळा. आणि मग त्या विश्वरूपाच्या ठिकाणी काय आहेत भगवान सांगतात, अनेक बाहू आहेत, उदरे आहेत, मुख आहेत, डोळे आहेत, अशा सर्व बाजूने अमर्याद रूपे असलेल्या तुला मी पाहत आहे. हे विश्वेश्वरा विश्वरूपा, तुझ्या या स्वरूपाचा आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही, याला कोणीही पाहू शकत नाही. या दिव्य चक्षुचे निपैसे चहूकडे जव पाहत असे तव दोर्दंडिका जैसे आकाश कुंभैले. या दिव्य चक्षुचे निपैसे, या तुझे मला काही दिव्य चक्षु दिलेले आहेत त्या दिव्य चक्षुचे निपैशनम विस्ताराने चहूकडे जव पाहत असे, ज्यावेळेस मी चारही दिशेला पाहत आहे त्यावेळेस मला काय दिसत आहे, तव दोर्दंडिका आकाशे कोंभेले दिशे, जणू काही दोर्दंडिका नाम तुझ्या बाहूला बाहुदंडाला आकाशा कुंभैले दिशे, जणू काही तुझ्या बाहुदंडाला आकाशाचा अंकुर कुंभैला नाम अंकुर फुटलेला आहे असं मला दिसत आहे. आणि पुढे आणखी काय दिसत आहे, तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत आघवेची व्यापार एकेची काळी. आणि हेच नाही, अर्जुन म्हणतो देवा की तैसे तैसे देवा, हे देवा मी तैसे देखत असे, कैसे देखत असे की तुझे तुझे एकची कर आघवेची व्यापार करीत असे. आणि पुन्हा कसे एकेची काळी, एकाच काळामध्ये तुझे जे काही एकच कर आहेत ते सर्वच प्रकारचे आघवेची व्यापार करीत असे. आणि एकेच काळी तुझं एकच जे काही शरीर आहे किंवा जे एकच हात आहेत ते एकाच कालामध्ये संपूर्ण जे काही व्यापार आणि पुन्हा निरंतर करीत असे, सतत करीत आहेत असं मी पाहत आहे.
आणि पुढे सांगतात, मग महाशून्याचे ने पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारी तैशी देख तसे अपारे उदरी तुझी. मग महाशून्याचे ने पैसारे, मग जणू काही महाशून्याचे ने पैसारे, महाशून्य नाम हे जे काही ब्रह्म आणि त्याचा पैसार म्हणजे विस्तार, त्या ब्रह्माच्या विस्ताराने म्हणजे ब्रह्मा इतकीच, ब्रह्मा कटाहाची उघडली भांडारे तैशी अपारे तुझी उदरे देखत असे. जणू काही या महाशून्याचा विस्तार म्हणजे हा ब्रह्मा इतका विस्तार कशाचा आहे, ब्रह्मकटाहाची उघडली भांडारे देखत असे. जणू काही या ब्रह्मा कटाहाचे नाम ब्रह्मरूपी कढईची उघडलेली ही भांडारेच आहे असं तुझं मी काय पाहत आहेत, उदर पोट पाहत आहे. त्या कढईचा आकार असा अर्धगोलाकृती असतो, तसा पोटाचा सुद्धा आकार असतो, तसं ते त्या ब्रह्मकटाप्रमाणे तुझे जे काय उदर आहे त्या पोटाचा आकार मला तो दिसत आहे. तैशी अपारे तुझी उदरे देखत असे, तुझी अपार अनंत अमर्याद तुझी उदर मी पाहत आहे. जशी की ब्रह्मकटाची काही कटाहाचे जे काही भांडारे आहेत ती उघडलेली आहेत हे मी पाहत आहेस, तद्वत त्याप्रमाणे तुझे जे काही उदर आहेत अपार अमर्याद ती मी पाहत आहे. आणखी ज्ञानोबा सांगतात की जी सहस्र शीर्षयाचे दाखले कोटीवरी होता ती एक वेळी की परब्रह्मचे वदन फळे मोडून आले. की सहस्र शीर्षयाचे दाखले, हजारो सहस्र आहेत असं जे काही दाखले आहेत ते कोटीवरी एक वेळे होता ती दिसत असे. ते कोट्यावरी जे काही दाखले आहेत की ज्याच्यामध्ये भगवंताला हजारो मुख आहेत असं वर्णन केलेलं आहे, ते एक वेळे प्रत्यक्ष होत असे. ते या विश्वरूपाच्या एकाच ठिकाणी प्रत्यक्ष होत आहेत. याचा विचार की भगवंताला हजारो शीर्ष आहेत, मुख आहेत, हा विचार घरी करण्याचा विसरून गेला आणि मनामध्ये संकल्प आला की हा विचार कोणाला माहिती असेल बरे. मनामध्ये आलं की गेठे महाराजांना माहिती असेल आणि सत्र चालू झाला तर गेठे महाराजांना शोधायचं कुठे, मागण्याची आज फक्त मनामध्ये संकल्प आला आणि 10 मिनिटांनी गेठे महाराज माझ्याजवळ येऊन बसले, 10 मिनिटांनी. आणि मग महाराजांनी विचारलं, महाराज हे कुठं आलेलं आहे पुरुष सूक्तामध्ये, संध्याकाळी काही वेळ मिळालेला नाही. आणि महाराजांनी लगेच सांगितलं, ओम सहस्र शीर्षः पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. लगेच महाराजांनी सांगितलं असे हजारो मुख असलेले जे काही तुझं वर्णन केलेलं आहे त्याचे प्रत्यक्ष दाखले, आणि ते पुन्हा कसे कोटीवरी होतात ती एक वेळ. कोट्यावरचे जे काही प्रत्यक्ष पुरावे आहेत ते अधिक, कोटीपेक्षा अधिक, कोटीवरी अधिक एक वेळे निर्माण होत आहेत. कुठे, या विश्वरूपाच्या ठिकाणी. की परब्रह्मची वदन फळे मोडून आले. की कारण तसेच परब्रह्मची, हे परब्रह्मरूपी ब्रह्मवृक्षच वदन फळे मोडून आला असे. वदन फळे नाम वदनरूपी फळांनी हा परब्रह्मरूपी वृक्षच फळून आलेला आहे, बहारास आलेला आहे, बहारावून गेलेला आहे, भरास आलेला आहे असं दिसत आहे. तैशी वक्त्रे जेवती तेवती तुझी देखत असे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका संग. तैशी वक्त्रे, हे विश्वरूपा, हे विश्वमूर्ती तुझी. तैशी वक्त्रे जेवती तेवती, जेवढी आणि तेवढी, जिकडे जेवढी तिकडे तेवढी, जेवढी आणि तेवढी तुझी देखत असे मी. जिकडे पाहीन तिकडे आणि जेवढी असेल तेवढी सगळी तुझीच विश्वमूर्ती रूपाची मी मुखे पाहत आहेत. आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका संग, आणि त्याबरोबर नेत्रपंक्ती अनेका संग जेवते तेवती देखत असे. आणि त्याबरोबर त्या मुखांच्या बरोबर नेत्राच्या ज्या काही पंक्ती आहेत त्या माझ्या डोळ्याने मी अनेका संग नेत्रपंक्ती, अनेक विस्तारलेल्या पुष्कळ अशा नेत्राच्या जणू काही ओळी मी पाहत आहेत. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखत असे. ज्ञानोबा म्हणतात असो आता, आणि अर्जुने म्हणत आहे असो, आणखी काय सांगावं. स्वर्ग पाताळ अथवा भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेली सकळ. स्वर्ग असेल, मग पाताळ असेल, भूमी असेल, दिशा असेल किंवा अंतराळ आकाश असेल, यांची नावे राहू द्या म्हटले. हे विवक्षा सकळ ठेली, ही ज्याला बोलण्याची किंवा पाहण्याची उत्कंठित इच्छा झालेली आहे ते राहू द्या म्हटले. ठेली, ते कुंठित झाली. आणि मग काय दिसत आहे त्याला, स्वर्ग नाही, पाताळ नाही, भूमी नाही, दिशा नाही, आकाश न दिसता संपूर्ण विश्वमय, विश्वरूपमय, मूर्तिमय हे विश्वरूप देखत असे. या मूर्तींच्या आकाराने जणू काही विश्वमयच विश्वरूपाने त्याला दिसत आहे. तुझ विने एखादी याकडे परमाणूही ये तुला कोडे, अवकाश पाहत असे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा. तुझ विने एखादी याकडे. अर्जुन म्हणतो देवा
तुझ्या वाचून एखाद्याकडे कोणत्या एखाद्या तरी भागाकडे पाहण्याचा प्रयत्न केला ना, कोडीनाम कौतुकाने प्रयत्न केला ना, तर परमाणू ही एतुला अवकाश पाहतसा न दिसे न सापडे. कौतुकाने तुझ्या वाचून दुसरीकडे परमाणू किती असतो तेवढा जरी पाहण्याचा प्रयत्न केला तरी अवकाश न सापडे. कौतुकाने सुद्धा तेवढी जागा सापडणार नाही. कारण का? त्याच्याशिवाय जागाच नाही, तर सापडेल कशी? आणि म्हणून परी न सापडे. का न सापडे? आयशे व्यापिले तुवा. अशा प्रकारे तू त्या विश्वाला व्यापलेलंच आहे आणि म्हणून परमाणू एवढी सुद्धा जागा तुझ्या अतिरिक्त सापडणार नाही. तुझं विन ये नाना परी अपरिमिते, जे तुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पवाडतो अनंते कोंदला देखत असे. ये नाना परी अपरिमिते. ये नाना म्हणजे असंख्य अशा प्रकारची अपरिमिते, पुन्हा याची संख्या गणना कोणी करू शकत नाही. जे तुले साठवली होती महाभूते. महाभूते जे तुले साठवली होती की ज्या प्राण्यांची अनंत प्रकारचे प्राणी त्यांची गणना कोणी करू शकत नाही अशी अपरिमिते नाना महाभूते जे तुली साठवली होती, जेवढी तुझ्या ठिकाणी साठवली होती ना, ते तुलाही पवाड तुवा अनंते कोंदला देखत असे. ते तुलाही पवाड, तेवढाही पवाड नाम विस्तार, तुवा अनंते कोंदला हे मी देखत असे. तो विस्तार तुझ्या ठिकाणीच कोंडून भरलेला आहे आणि हे मी पाहत आहे. तुझ्या ठिकाणी तेवढा सगळा विस्तार मी व्यापलेला मी पाहत आहे. आईचा कवने ठायाहुनी तू आलाशी, येथ बैसलाशी की उभा आहासी, आणि कवनीये मायेचे पोटी होताशी तुझे ठाण केवढे. अर्जुन अतिशय आश्चर्यचकित झालेला आहे आणि तो म्हणत आहे, आयसा कवने ठायाहुनी तू आलाशी. असा एवढा व्यापक तुझ्या वाचून परमाणूला सुद्धा जागा नाही व्यतिरिक्त आयसा कवने ठायाहुनी तू आलाशी. असं कोणत्या ठिकाणून तू व्यापक आलेला आहे? येथे बैसला की उभा आहासी. तू या ठिकाणी बसलेला आहेस का उभा आहेस हे काहीच कळत नाही. माझी दृष्टीचा अंत होत आहे तुला पाहत असताना, तरी पण तुझ्या अवयवाची सीमा मर्यादा मला सापडत नाही. तू बसलेला आहेस की उभा आहेस हे मला काही कळत नाही. आणि कवनीय मायेचे पोटी होत अशी. आता तू एवढा तर तुझ्या आईचं उदर किती असेल की ज्या उदरामध्ये तू, त्या उदरातून तू आलेला आहेस. कवनीय मायेचे पोटी होत असे. तू असा कोणत्या व्यापक आईच्या पोटामध्ये होतास राहिलेला आहास. तुझे ठाण केवढे आणि तुझे ठाण नाम हा विस्तार हा आकार केवढा आहे हे नेनो मला काही कळत नाही बाबा. तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, तू काही सयावरी आहासे आयशे पाहिले म्या. तुझे रूप कैसे, तुझे वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, तुझे रूप काय आहे, किती आहे, काय आहे, वय कैसे, तुझे वय किती आहे, तू किती वर्षाचा आहे, तुझं पहिलीकडे काय असे, तुझ्या पलीकडे काय आहे, तू काही सयावरी आहासी कैसे, तू काही सयावरी, तू कशावर आहेस आयशे पाहिले म्या. आणि असे जेव्हा मी विचारपूर्वक पाहिलं ज्ञानचक्षुच्या माध्यमातून, तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठाव तुची, तू कवनाची नव्हेशी आयसाची अनादि आयता. आणि असं ज्यावेळेस मी पाहिलं सगळीकडे तूच तू, आणि मी गोंधळलो. कसा गोंधळलो तुम्हाला सांगतो कधी काय होतं ते. ज्यावेळेस एखादा नवीन विद्यार्थी मधुकरीच्या पाळीमध्ये लागतो आणि तो दौंडकरवाडी नाही किंवा मोशीच्या पाळीमध्ये लागत नाही, तो ज्यावेळेस पुण्याच्या भोसरीच्या पाळीमध्ये लागतो आणि तो 3 दिवस घरं पाहतो आणि 4थ्या दिवशी जेव्हा तो जातो त्यावेळेस त्याला सगळीकडे सारखीच घरं दिसतात. कोणतं आपल्या पाळीचं आहे आणि कोणतं नाही हे त्याला काहीच कळत नाही. मला असं वाटलं पहिल्याच वेळेस पाळीला लागलो आणि भोसरीच्या पाळीमध्ये गेलो आणि मला वाटलं ही पाळीची आपली गल्ली नाही वाटतं. दुसऱ्या गल्लीमध्ये निघालो आणि सरळ वड्यामध्ये जाऊन दाखल झालो. माझी दिशाभूल झाली. तसं अर्जुनाला वाटलं की सगळीकडे हाच आहे, त्याला सोडून परमाणू एवढा सुद्धा जागा नाही. मग आज असं जेव्हा अर्जुनाने विचारपूर्वक पाहिलं आणि अर्जुनाच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझा ठाव तुची. तव आघवेची देखिले मी सर्व पाहिलं, काय तरी आता तुझा ठाव तुची. याला अनन्वय अलंकार म्हणतात. अनन्वय अलंकार म्हणजे काय, त्याला अन्य कोणतेही उपमा देता येत नाही. अर्जुन म्हणतो मी पाहिलं, काय पाहिलं, तुझा ठाव मी पाहिला. कसा आहे तुझा ठाव, तरी आता तुझा ठाव तुची. तुझा ठाव तुझ्यासारखाच आहे, तुझ्या ठिकाणी तुझा ठाव आहे. बाकी याला कोणतीही उपमा देता येणार नाही. म्हणून तुझा ठाव आधार कोण आहे, तूच आहेस. तू कवनाचा नव्हेशी, तू कोणाचा आहेस, तुझाच तू आहे, तू कोणाचा नाही. जया कार्य ना कार्य नाही, जया तुझे ना एक पण तुला कोणीच नाही. तू कोणाचा आहे, तुझाच तू आहेस. मारुतीबाबा सांगतात की एखाद्याला विचारलं ना की तू कोणाचा आहे, तो म्हणतो गरीबाला कोण आले हो,
तुझ्या आईवडिलांचं काय नाव आहे? गरीबाला कुठले आलेत आईवडील? बाबा म्हणतात की आबळातून पडला का? मग तसं याला विचारलं, देवा आर्यने विचार केला, तू कोणाचा आहेस? तुझाच तू आहेस, कोणाचा हे सांगता येत नाही. पण मग कसा आहे तू? तू कवनाचा नव्हेशी, मग कसा आहे? आयसाची अनादी आयता, अनादी आयता आयसाची असे. मग तू अनादी आहे, आयता आहे. अनादी म्हणजे ज्याला कोणी कारण नाही, तो त्याची उत्पत्ती होत नाही. आधी हे यश न विद्यते सहा अनादी, ज्याला अनादी सांगता येत नाही तो अनादी आहे. आणि पुन्हा आयता आहे, स्वतः सिद्ध आहे. मग आता हे कसं आहे याचं स्पष्टीकरण ज्ञानोबराय सांगतात. तू उभा ना बैठा, दिघडा ना खुजटा, तुझं तळीवरी वैकुंठा तुचा असे. तू उभा ना बैठा, तू उभा ना बैठा ना. एखाद्याने विचारलं ना तुम्हाला मुलगी होईन का मुलगी? साधू मात म्हणतात बेटी ना बेटा. मुलगी झाली म्हटलं तुम्ही मुलगी झाली, बेटी ना. मुलगा झाला बेटा, मुलगा नाही झाला, याने सांगितलं मुलगा झाला, पण बेटा ना. तू ना इकडे तिकडे फिरवायचा. तसा तू उभा ना बैठा ना. तू उभा आहे का? तर नाही. बसलेला आहे का? नाही. दिघटा ना, तू दिघटा म्हणजे उंच आहेस का? ना. खुजटा ना, तू खुजटाही नाहीस, बुटकाही नाहीस. मग तू कसा आहेस? तू तुझ्यासारखाच आहेस, याला काही उपमा देता येत नाही. तुझं तळीवरी वैकुंठा तुचा असे, तुझ्या खाली आणि वर कोण आहे? तूच तो आहे, बाकी कोणीही नाही. तू रूपे आपण याची आयसा, देवा तुझी तूची वयसा, पाठी पोट परेशा तुझे तू गा. तू रूपे आपण याची आयसा, तुझ्या रूपाचा जर विचार करू गेला ना तर तू रूपे, पण तुझे रूप कसे आहेत? आपण या आयसा, तुझे रूप तुझ्या रूपासारखीच आहेत. देवा तुझी वयसा, तुझं वय कसं आहे? तुझं वय तुझ्यासारखंच आहे. पाठीपोट परेशा तुझे तू गा, तुझं पाठी आणि पोट म्हणजे तुझ्या पाठीमागे किंवा पुढे किंवा तुझं पाठी आणि पोट कोण आहे? तूच आहेस. किंबहुना आता तुझे आघवे अनंता, हे पुढते पाहता देखील मी. किंबहुना बहुना किंवा फार काय सांगावं? अर्जुन म्हणतो आता अनंता, आता आघवे तुझे तूची, हे अनंता, हे अनंत असलेल्या परमात्मन आघव जे काय संपूर्ण तुझं आहे ना, आता काय काय सांगावं म्हटले? सगळं जे काय तुझं तुझ्यासारखंच आहे. हे पुढते पाहता मी देखील. मी पुन्हा पुन्हा जरी पाहिलं ना, मला हे पुन्हा पुन्हा तेच दिसत आहे. परी या तुझे या रूपात, जी उणीव एक असे देखत, जे आधी मध्यांत तिन्ही नाही. आणि असं पाहिल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की या विश्वरूपाच्या ठिकाणी एक उणीव आहे. आता या ठिकाणी व्याजस्तुतीच्या माध्यमातून अर्जुन बोलत आहे बरं का. उणीव त्याला सांगायची नाही, वास्तविक पाहता ही उणीव नाही, ही काय त्याची शोभाच आहे, स्तुतीच आहे. व्याजस्तुती अलंकाराच्या माध्यमातून सांगितलेले आहे. काय आहे? व्याजस्तुती अलंकारामध्ये सुद्धा दोन भेद आहेत. एक काय आहे? बाह्यता स्तुती आहे आणि अंतरंगातून निंदा आहे. दुसरे अंतरंगातून स्तुती आहे आणि बाह्यता काय आहे? निंदा आहे. पण या ओवीच्या माध्यमातून आतून स्तुती आहे आणि बाहेरून काय दिसते? निंदा दिसते. ती कशी पहा. परी या तुझे या रूपात, जी उणीव एक असे देखत, जे आधी मध्यांत तिने नाही. परी तुझ्या विश्वरूपामध्ये जे एक उणीव देखत असे, एक उणीव मी पाहत आहे. देवा अहो महाराज, तुमच्या विश्वरूपामध्ये मला एक उणीव दिसत आहे. काय उणीव दिसत आहे? जे कारण आधी मध्य अंत तिन्ही नाही. तुमच्या विश्वरूपाच्या ठिकाणी आधी नाही, मध्य नाही, अंत नाही. अनादित्वात पाठीमागं सांगितलं ना, मी पाहिलं विचार करून, तू कसा आहे? अनादी आहे. अनादी आहे म्हणजे त्याला आधी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. या तिन्हीचंही उपलक्षण घेतलेलं आहे. आणि मग आता त्याच्या ठिकाणी आधी अंत नाही, हे दूषण आहे का भूषण आहे? मग हे दूषण नाही. तुम्ही सांगितलेले जे दूषण आहे, जो दोष आहे, ते काय आहे? भूषणच आहे. एरवी गिवशिले आघवा ठाई, परी सोयन लाहेची कही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येत. एरवी गिवशिले आघवा ठाई, एरवी विचार करून पाहिला असताना आघवा ठाई गिवशिले, तुझ्या संपूर्ण विश्वरूपाच्या ठिकाणी गिवशिले शोध करण्याचा प्रयत्न केला ना. कशाचा? उत्पत्ती स्थिती आणि अंताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परी सोयन लाहेची कही, परंतु त्यांचा पत्ता, सोयनाम पत्ता, मार्ग कही न लाहेची, त्यांचे तो मार्ग कधीच सापडत नाही, कुठेही सापडत नाही त्या उत्पत्ती स्थिती आणि अंताचा. म्हणून त्रिशुद्धी हे तिन्ही येत नाही. आणि म्हणून शुद्ध त्रिशुद्धी म्हणजे त्रिकाल हे सत्य आहे की तिन्ही काळामध्ये याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आधी नाही, मध्य नाही आणि अंत नाही.
का अनादि आहे आणि पुन्हा कसं आहे स्वतः सिद्ध आहे, आयत आहे, कोणी याची उत्पत्ती केलेली नाही म्हणून ती आधी मध्य आणि अंत नाही, याची उत्पत्ती केली जाते. येत कृतकम जे कृतक आहे त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती आणि लय सांगता येतो. हा भगवान परमात्मा स्वतः सिद्ध आहे, आयता आणि पुन्हा अनादि आहे म्हणून त्याच्या ठिकाणी हे तिन्ही विकार नाही. याचं स्पष्टीकरण ज्ञानोबरायांनी 76 ते इथपर्यंत 82 पर्यंत केलेलं आहे. एवं आदि मध्यांतरहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखील अशी जी तत्वता विश्वरूपा अशा प्रकारे एवं आदि मध्य अंतरहिता आदि मध्य आणि अंतरहित आदवांतेच नास्ती वर्तमाने तंतता ज्याला आदि नाही मध्य नाही आणि अंत नाही असा हा आदि मध्य अंतरहित तू विश्वरूपा अपरिमिता विश्वरूपा असा विश्वेश्वर असलेला विश्वेश्वरा आणि पुन्हा अपरिमिता की तुझ्या त्या विश्वरूपाची मर्यादा गणना कोणी करू शकत नाही. तू कसं आहे अपरिमिता अमर्याद तुझं स्वरूप आहे. तर हे विश्वरूपा तत्वता देखील अशी आणि मग मी तुझ्या त्या विश्वरूपाला तत्वता तात्विक स्वरूपाने पाहिलेलं आहे की तुझ्या ठिकाणी आदि मध्य अंत नाही, तू अमर्याद असा आहे. तुझं महामूर्तीची अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेगी चेईलाशी वाणे परीची अंगी ऐसा आवडतो आहासी. तुझं महामूर्तीची अंगी आणि तुझ्या अशा या महामूर्ती अतिशय मोठ्या विश्वरूपात्मक महामूर्तीच्या अंगावरती उमटलिया पृथक अनेगी मूर्ती जणू काही उमटलिया म्हणजे तुझ्या अंगावर जणू काही प्रगट झालेल्या आहेत, काही पृथक नाना अनेकी मूर्ती अनेक देवादिकांची मूर्ती जणू काही तुझ्या अंगावरती प्रगट झालेल्या आहेस. जणू काही तू त्या लेईल अशी तू त्याने परिधान केलेलं आहेस. कशा वाणी परेशी अंगी लेईल अशी. वाणी परेशी म्हणजे अनेक प्रकारचे वस्त्र अलंकाराने युक्त असलेले जे काही वस्त्र आहे किंवा अनेक प्रकारच्या रंगांनी सुशोभित केलेलं असं वस्त्र आहे ते जसं एखाद्याने अंगावरती परिधान करावं ल्यावं तसं हे अनेक देवदैवतांच्या मूर्ती तुझ्या अंगावरती तू परिधान केलेल्या आहेस, लेला आहेस असं मला दिसत आहे. आणि पुन्हा कसं आयसा आहासी आवड तू म्हणजे तू आहेस पण कसा आवड तू ना वाटत आहेस कसा जणू काही तुझ्या अंगावरती नाना देवदेवतांच्या रंगाने तू नाना वस्त्रालंकार धारण केलेला आहेस असा तू मला वाटत आहेस ना, मला तू दिसत आहेस. नाना पृथक मूर्ती जी या द्रुमवल्ली तुझे या स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळी साशिन्नलिया. तुझे या स्वरूप महाचळी नाना अथवा तुझे या स्वरूप महाचळी पृथक मूर्ती ती या द्रुमवल्ली दिव्यालंकार फुली फुली साशिन्नल्या. तुझे नाना अथवा तुझे या स्वरूप समुद्री तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर आचळ म्हणजे पर्वतावरती पृथक मूर्ती वेगवेगळ्या देवदेवतांच्या ज्या काही मूर्ती दिसत आहेत त्या कशा ती या द्रुमवल्ली त्या पर्वतावर जशा वेली आणि मोठमोठे वृक्ष जसे दिसून यावेत तसे तुझ्या विश्वरूप पर्वतावरती देवदेवतांच्या ज्या काही मूर्ती आहेत काही मोठ्याल्या आहेत काही लहान लहान मूर्ती मोठ्याल्या वृक्षाप्रमाणे आणि वल्लीनाम लताप्रमाणे शोभून दिसत आहेत. ती या दिव्य अलंकार फुली फळी साशिन्नले. आणि मग या ठिकाणी रूपकाच्या माध्यमातून पर्वतावर वृक्ष असतात, वृक्षाला फळे असतात आणि वेलीला फुलं असतात, त्याप्रमाणे या विश्वरूप पर्वतावरती जे काही मूर्तिरूपी वृक्ष आणि लता आहेत त्याच्यावरती जे काही फळं आणि फुलं आहेत ती दिव्य अलंकार फळी साशिन्नले आणि ते जे काही दिव्य मूर्ती आहेत त्या फुलं आणि फळाच्या माध्यमातून साशिन्नले आहेत ना विकसित झालेले आहेत विस्तारलेले आहेत असं दिसत आहे. हो का जे मौदजी तुझे देवा जहालाशी तरंगमूर्ती हेलावा की तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळलाशी. आणखी रूपकाच्या माध्यमातून उपमा देतात ज्ञानोबराय भगवंताला. हो का जे महोदधी महा अतिशय मोठा जो महासागर आहे ते तू आहे देवा, तू मोठा महासागर आहेस पण जहालाशी तरंगमूर्ती हेलावा जणू काही तू त्या तरंगाच्या रूपाने तू काय करीत आहेत त्या महासागराला जसे हेलकावे येतात तसे त्या विश्वरूपाच्या ठिकाणी जे काही मूर्ती आहेत तेच कोणीतरी तरंग आहेत आणि त्या विश्वरूपाने तो समुद्र काय आहेत हेलावत आहे, त्याच्या ठिकाणी त्या लाटा उचंबळत आहेत हेलावत आहेत. जहालाशी तरंगमूर्ती तरंगाच्या रूपाने त्या ज्या काही मूर्ती आहेत तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझ्या समुद्रामध्ये हेलकावे घेत आहेत असा तो दिसत आहेत. किंवा अथवा की तू एक वृक्ष बरवा तू एक सुंदर असा वृक्ष आहे आणि मूर्ती फळी फळलाशी तू त्या मूर्ती आहेत ना त्याच कोणीतरी फळ आणि त्या फळाने लगडलेला बहारलेला तू कोणी असं एक महाकाय अथांग असा वृक्षच आहे असा फळलेला वृक्ष आहे असं दिसत आहे. की जी भूती भूतळ मांडले जैसे नक्षत्रे गगन गुढारले तैसे मूर्तिमय भरले देखत असे तुझे रूप. जी अहो महाराज भगवान महाराज भूती भूतळ मांडले हे संपूर्ण प्राण्यांकडून जे काही पृथ्वीतळ आहे ते मांडले गजबजून गेलेले आहे
कसं गेलेलं आहे? जैसे नक्षत्री गगन पुढारले, ज्याप्रमाणे नक्षत्री म्हणजे नक्षत्रांकडून गगन गुढारले, गगन व्यापलं गेलं, आच्छादलं गेलं, गगन झाकलं गेलं नक्षत्राने, तसं हे जे काही पृथ्वीतळ आहे हे भूतांनी झाकलेलं आहे, तसं हे विश्वरूप या नाना मूर्तींनी झाकलेलं आहे असं दिसत आहे. तैसे मूर्तिया भरले देख तसे तुझे रूप, तसं मूर्तींनी हे तुझं विश्वरूप भरलेलं आहे. नवे नवे तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी नाना असंख्य अशा मूर्तीरूपाने देवांचे दिव्य विग्रह मला दिसत आहेत. जी एकेकीच्या अंगप्रांती होय जाय हे त्रिजगती, एवढीयाही तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झाली या. जी एकेकीच्या अंगप्रांती, त्या एक एक मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की एकेकीच्या अंगप्रांती, त्या एक एक मूर्तीच्या अंगप्रांतामध्ये, अंगाच्या प्रांतामध्ये होय जाय हे त्रिजगती, हे त्रिजगती होय जाय, हे त्रैलोक्य त्रिजगत होतं आणि जात, त्याची उत्पत्ती होते आणि त्याचा नाशही होतो. ब्रह्मदेवाच्या माध्यमातून उत्पत्ती होतं एकाच मूर्तीच्या माध्यमातून, शंकराच्या माध्यमातून त्याचा नाशही होत आहे आणि विष्णूच्या माध्यमातून त्याचं पालनही होत आहे. एकेकाच्या अंगप्रांती, एकेकाच्या अंगभागामध्ये हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे असं मला दिसत आहे. यतो वा यमाने भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्याभिसंविशन्ति तद व जिज्ञासस्व तत् विश्वरूपम, ते विश्वरूप आहे असं मला दिसत आहे. एवढीयाही तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झाल्या, आणि एवढ्या तुझ्या ज्या काही अंगामध्ये ज्या मूर्ती आहेत त्या कशा दिसत आहेत की रोमा झाल्या, जणू काही तुझ्या अंगावरती जे रोम आहेत त्या एक एका रोमाच्या ठिकाणी एवढ्या असंख्य मूर्ती झालेल्या आहेत असं मला दिसत आहेत. या एवढ्या मोठ्या मूर्ती असूनही तुझ्या त्या अंगावरती जे काही रोम आहेत त्या रोमा एवढ्या अशा असंख्य मोठमोठ्या मूर्ती तुझ्या रोमाच्या ठिकाणी मला दिसत आहेत, झालेला आहेत असं मला दिसत आहेत. ऐसा पवाड मांडून विश्वाचा तू कवण पायेथ कोणाचा, हे पाहिले तवामुचा सारथी तोची, सारथी तोच तू. या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलेला आहे बरं का. कोणाला? देवाला. देवाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलेला आहे. आयसा पवाड मांडून विश्वाचा, आयसा विश्वाचा पवाड मांडूनी, असा विश्वाचा पवाड नाम विस्तार मांडूनी, तू कवण पा, तू कोण आहेस या ठिकाणी, तू कवण पा येथ कोणाचा, तू कोणाचा कोण आहेस, हे पाहिले तव, ज्यावेळेस मी हे पाहिले तव आमुचा सारथी तोच तू, आमचा जो सारथी आहेस ना तोच तू. आता विश्वरूपाने नटलेला आहे तोच तू, तत् त्वमासी, जे विश्वरूप आहे ना तेच कोण आहे, हे सारथी आहेत, म्हणजे तत् त्वमासी किंवा त्वम तत् असी असं या ठिकाणी अर्जुन सांगत आहे की ज्यावेळेस मी विचार करून पाहिलं की तू कोण आहेस हा विश्वरूपाने नटलेला, की तोच तू सारथी आमचा, आमचा जो सारथी आहेस ना तोच हा विश्वरूपाने नटलेला आहे. तत् त्वमसी, ते विश्वरूप कोण आहे, तूच सारथी रूपाने आहेस. तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाचे व्यापक सर्वदा, मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाचे धरेशी. तरी मज पाहता मुकुंदा, तरी हे मुकुंदा मज पाहता तू सर्वदा व्यापक ऐसाचे. हे मुकुंदा, हे श्रीकृष्णा, विचार करून मी पाहिला असता तू काय आहे, व्यापक आहे, सर्व काळामध्ये सर्व व्यापक आहे. पण मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाचे धरेशी, मग भक्तानुग्रहे तया मुग्धा, भक्तावरती अनुग्रह करण्यासाठी तया मुग्धा, तया नाम कया, जे काय सगुण सुंदर आहे, चतुर्भुज रूप आहे, तो सुंदर, भोळसर सुंदर आणि गोजिरवाणे सगुण रूपाचे धरेशी. आणि तेच रूप काय केलेलं आहे, तू धारण केलेलं आहे. कोणी? की जो व्यापक आहे, सर्वदा विश्वरूपात्मक आहे, तोच तू भक्तावरती अनुग्रह करण्यासाठी मुग्धानाम गोजिरवान सगुण सुंदर रूप धारण करून माझ्या रथावरती सारथी झालेला आहे. कोण? तोच तू बरं का. कैसे चौभुजांचे सावळे पाहता ओल्हावती मन डोळे, खेव देऊ जायचे तो आकळे दोहीची बाई. तुझं कसं ते आता पहा बरं का. या ठिकाणी सुद्धा व्याजस्तुती आहे. अर्जुनाने काय केलेलं, विश्वरूप पाहिलेलं आहे पण त्याला भीती वाटलेली आहे. आता मग त्याला आनंद कुठे होत आहे, चतुर्भुज रूपाच्या ठिकाणी आनंद होत आहे, पण आता देवाने दाखवलेलं की नाही कौतुकाने, आणि मग त्याची कसं काय निंदा करायची. मग व्याजस्तुतीच्या माध्यमातून स्तुती कोणाची करतोय, चतुर्भुज रूपाची, आणि वर्णन कोणाचं करतोय, विश्वरूपाचं. म्हणजे या ठिकाणी त्याला जे आवडतंय, आता का आवडतं याचं विवेचन अनुराने केलेलं आहे. कैसे चौभुजांचे सावळे, काय म्हटले, चार चतुर्भुज सावळा आहे, ते कसं आहे, सावळे सुंदर मनोहर, अतिशय सुंदर आहे, आवडे रूप गोजरे सगुण. आणि म्हणून पाहता मन डोळे ओल्हावते, त्याला पाहत असताना मन डोळे वेल्हावती, निवांत निवतात, शांत होतात, तृप्त होतात त्या चतुर्भुज रूपाला पाहिला असता. देखीला सावळा, देखीला आनंदाचा, त्याला पाहता असताना मन डोळे तृप्त होतात.
खेळू देऊ जायचे तरी आकडे, आणि त्याला आलिंगन देण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो त्या मिठीमध्ये येऊ शकतो. मग सावळा असा कंकणू, त्याने आलिंगन दिलेलं आहे की नाही? देवाने अर्जुनाला दिले, मग अर्जुन काय गप्प बसला असेल का असे हात बांधून? त्याने दिला असेल की नाही चतुर्भुज रूपाला आलिंगन? आणि खेळ देऊ जायचे तरी दोहीची बाही आकडे, आलिंगन देण्याचा प्रयत्न केला ना तरी दोन्ही हाताने तू त्या कवटाळला जाऊ शकतो, पण विश्वरूपाला देण्याचा प्रयत्न केला तर नाही. आणि म्हणून त्याच्यापेक्षा हे कसं आहे, सावळा आहे, गोजर आहे, ज्याला पाहिल्यावर डोळे तृप्त होतात, शांत होतात आणि आलिंगन सुद्धा देता येतं. आईशी मूर्ती कोडीस्वानी कृपा करुणी होशिना विश्वरूपा, की आमुचिया दिठी सलेपा जे सामान्यत्वे देखसी. हे विश्वरूपा, आईशी कृपा करुणी कोडीस्वानी मूर्ती होशी. हे विश्वरूपा, हे विश्वात्मक परमात्मन, आईशी कृपा करुणी, आशी कृपा करून कोडीस्वानी मूर्ती होशी. तू कोडीस्वानी नाम, सुंदर, साजरी, गोजिरवाणी, लहानशी अशी तू मूर्ती होत आहास. की आमुचिया दिठी सलेपा जे सामान्यत्वे देखते. पण विश्वरूपाची ही जी काही तुझी सर्वव्यापक जो भाव आहे तोच तू काय करतो? कोडीस्वाना, सुंदर मूर्तीच्या रूपाने तू अव्यक्त होतो, अव्यक्त असलेला व्यक्त होतो. पण काय करावं? की आमुचिया दिठी सालेपा, आमची जी दिठी आहे ती सालेप आहे, लेपाने युक्त आहेत. मग तो कोणता लेप आहे? ती ज्ञानदृष्टी अज्ञानाच्या लेपाने लिप्त आहे, मलिन आहे, दूषित आहे. आणि म्हणून जे सामान्यत्वे देखते, आणि म्हणून तुझ्या त्या रूपाला मी सामान्य रूपाने पाहत आहे. तू माझा सखा आहे, मित्र आहे, माझा सारथी आहे असं पाहत आहे का? आमच्या डोळ्यामध्ये दोष आहे, दूषण आहे. किंबहुना आणखी एक अर्थ केलेला आहे की सामान्यत्वाने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आमच्या दोषदृष्टी दूषिने तू सारथी आहे असं तरी आम्हाला दिसतं की नाही? बरं का? आमची दृष्टी सालेप आहे, अज्ञानाच्या आवरणाने दूषित झालेली आहे, मलिन झालेली आहे. पण आता काय केलेलं आहे? तो जो मल आहे माझ्या दृष्टीचा तो तू निवृत्त केलेला आहे. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तू सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. आणि भगवंता तुझ्या माध्यमातून तू मला दिव्य दृष्टी दिली. अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली, व्यासमुनींनी संजयाला दिव्य दृष्टी दिली, ज्ञानोबरायांनी महाराजांना दिव्य दृष्टी दिली, आणि महाराजांनी आपणा सर्वांना दिव्य दृष्टी दिल्यामुळे काय झालं? तरी आता दिठीचा विटाळू गेला, आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या दिठीचा विटाळ नाम जो काय तू मळ होता, मलिनता होती, जो विटाळ होता तो गेला. आणि मग तू सहजे दिव्य चक्षु केला, आणि तू सहजच माझा जो डोळा आहे ना तो दिव्य चक्षु सहजे केला. माझा चक्षु सहजे दिव्य केला, माझे जे चक्षु आहेत ते सहज दिव्य केले. आणि त्यामुळे दृष्टीचा जो विटाळ आहे, जो मल आहे तो गेल्यामुळे म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. आणि म्हणून तस्मात कारणात तुझा महिमा यथारूपे देखवला, आणि म्हणून तुझा जो महिमा आहे, तुझे सामर्थ्य आहे, तुझं जे दिव्य रूप आहे ते यथार्थ रूपाने मला पाहायला नाम अनुभवाला आलेला आहे. मग ते कसं आहे? परी मकरतुंडा मागीले कडे होताशी तोच तू एवढे, रूप झालाशी हे पुढे ओळखिले मिया. परी परंतु मकरतुंडा मागिलेकडे, मकर म्हणजे मगर किंवा मकर, आणि तुंडा मागिलेकडे त्या मुखाच्या मागच्या बाजूला म्हणजे त्या जुवाच्या बाजूला, होताशी तू जो होता सारथी रूपाने, तूच एवढे, आणि तोच तू त्या ठिकाणी, तूच एवढे. एवढे ना विश्वात्मक भावाला की जो माझ्या रथाच्या ते जू आहे त्या जुवाच्या पाठीमागच्या बाजूला तू बसलेला होता, त्यालाच म्हटलेलं आहे मकरतुंडा मागिलेकडे, त्या जुवाच्या पाठीमागच्या बाजूला. म्हणजे मकर मुखाच्या पाठीमागे जे जू आहे त्या जुवाच्या पाठीमागे जू बसलेला होता ना तो, तूच एवढे रूप झाला अशी, तूच हे विश्वरूपाने झालेला आहेस. हे मी या पुढे ओळखिले, मी हे पुढे नाम निश्चितपणाने खरोखर ओळखलेले आहे की तो विश्वरूपाने दुसरा तिसरा कोणी नसून जो माझ्या रथावरती सारथी रूपाने आरूढ झालेला आहे ना, तोच तू इथे बसून ह्या विश्वरूपाचं आम्हालाही दर्शन देत आहे. तो वेगळा नाही, तो हाच इथे बसून सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही, तेच निमित्त करून इथे हे नारायणाच्या निमित्ताने तू हे निमित्त केलेलं आहे. आणि इथे आम्हाला हा विश्वरूपाचा सोहळा तू दाखवलेला आहेस, आम्ही ओळखलेला आहे, तू तोच आहेस, वेगळा नाहीस, आम्ही सुद्धा हे ओळखलेलं आहे. आणि मग तू पुन्हा कसा आहे? किरीटिनम गदिनम चक्रिणंच तेजो राशिं सर्वतो दीप्तिमंतम पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयं. किरीटिनम गदिनम चक्रिणंच, त्याच्या डोक्यावरती असंख्य किरीटना मुगट आहेत.
किरीटा अस्य अस्ति इति किरीटी गदिनम गदा अस्य असती, ज्याच्या हातामध्ये गदा आहे त्याला गदिनम म्हणते. चक्रच्या हातामध्ये चक्र आहे आणि अनंत तेजाच्या राशीच्या राशी आहेत. सर्व तो दीप्तिमंतम, सर्व बाजूने प्रकाशमान झालेल्या, तुला मी पाहण्यास अशक्य असलेल्या, दुर्निरीक्षम पश्यामी, पाहण्यास अतिशय कठीण असलेल्या, त्वाम समंतात, संपूर्ण या त्रैलोक्यामध्ये सर्व बाजूंनी दीप्ता नलार्क द्युतिम प्रमेयम, जणू काही आग्न्या आणि सूर्य यांच्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या तुला मी, आणि दिसण्यास पाहण्या अतिशय कठीण असलेल्या तुला मी अप्रमेयम, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारे मी तुला पाहत आहे. म्हणजे कोणाचाही विषय होत नाही, पण मला कसं काय विषय होत आहे बरं? मग या ठिकाणी विषय होत नाही, अप्रमेय आहे, पण मी तुला पाहत आहे. कारण का? आता मला सांगा, एखाद्याला जर आनंद झाला किंवा सुख झालं हे तुम्हाला कळेल का? हा स्वसंवेद्य विषय आहे का परसंवेद्य विषय? हा स्वसंवेद्य विषय आहे. आणि अर्जुन आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीच. आणि पुन्हा असा एक नियम आहे की ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीच विषय होत नाही. स्व असंवेद्य किंवा पक्का अविषय, पक्का जरी अविषय असला तरी कळत नाही का? तो कळतो पण सांगता येत नाही. कसं की एखाद्याला महाराज सांगतात की पाण्यामध्ये एखाद्याची अंगठी पडली आणि मग एखादा तिला शोधण्यासाठी गेला आणि त्याला ती अंगठी सापडली. त्याला ती अंगठी सापडली का नाही? आता त्याने मोठ्याने सांगायला पाहिजे की नाही? सापडली सापडली सापडली. तो किती मोठ्याने सांगतो? त्याला सापडलेली असते पण त्याला ती सांगता येत नाही. का? पाणी जाण्याची भीती असते तोंडामध्ये. तसं या ठिकाणी संपूर्ण परमात्माच परमात्मा आहे, सांगणार तरी काय आहे? आणि म्हणून त्याला ते सांगता येत नाही. असं जरी असलं तरी पण हे अनुभवाला येत नाही का? हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. म्हणून हे अनुभवाच्या गोष्टी आहेत, सांगण्याच्या गोष्टी नाही. म्हणून तो अप्रमेय आहे. नोहे तोची हासिरी, पण तरी पण अर्जुनाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला जे दिसलेलं आहे, त्याने जो अनुभव घेतलेला आहे तो या ठिकाणी कथन केलेला आहे. काय असत आहे या ठिकाणी? काय होत आहे? इथे बसल्यावर कळतं की वेळ पुढे जातो का मागे पडतो. कधी कधी काय होत आहे, वेळ पुढे पळतो आणि कधी कधी आपण वेळाच्या पुढे पळतो. आता मला असं झालं की 10:30लाच संपेन असं वाटत होतं, पण मी थोडा आवरला, थोडा वेग कमी केला आणि आणखी त्या विश्वरूपामध्ये पाहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. आणि आणखी आपण थोडा प्रयत्न करूच, वेळेमध्ये सोडण्याचा प्रयत्न करीन. कारण विश्वरूपाचा आनंद हा इकडे तिकडे कुठे मिळणार नाही. सप्त्यामध्ये मिळेल का? कीर्तनाला गेल्यावरती, प्रवचनाला गेल्यावरती, पाठात सुद्धा नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, कुठेच नाही. आणि हा फक्त इथेच आहे. आणि म्हणून त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि जसा अर्जुनाने घेतलेला आहे तसाच आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. नोहे तोची हासिरी मुकुट लेलाशी श्रीहरी. हे श्रीहरी, तोची हासिरी मुकुट लेलाशी. तोचे नाम कोणता? तोच हा या ठिकाणी प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आहे. हा देवदत्त आहे. तोच म्हणजे कोणता? तो हा विठ्ठल बरोबर. तो आणि हा म्हणजे कोणता? जो गोकुळातला विटेवरती आहे. तोच हा वैकुंठातला आणि तोच हा नंदाच्या घरातला इथे आहे. मग तोच हा कोणता? की जो माझ्या रथावरती बसून डोक्यामध्ये परिधान केलेला मुकुट होता ना, तोची हा, तोची हा श्री. हा नाम या विश्वरूपाच्या ठिकाणी. तो म्हणजे कोणता? सारथी रूपाने डोक्यावर परिधान केलेला तोच हा श्री मुकुट लेलाशी नोही. हे श्री हरी, तोच हा मुकुट तू, की तोच म्हणजे कोणता? पूर्वी सारथी असताना जो डोक्यावरती परिधान केला होता ना, तोच हा मुकुट तू या विश्वरूपाच्या ठिकाणी धारण केला नाहीस ना. परी म्हणजे तोच आहे बरं का तो, परंतु प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आहे. परी आताची तेज आणि थोरी नवलकी भाऊ असे. आणि त्या सारथी रूपाने मी जे काही तुझं तेज पाहिलेलं आहे, जी तुझी थोरवी पाहिलेली आहे ती वेगळी आहे. आणि आताचे थोरी आणि आताचं नवल काय आहे? आणखी वेगळंच आहे. परी आताचे तेज आणि थोरी आणि पूर्वीचे जे तेज आणि थोरी ते नवलकी बहु हे, बहु नवलकी हे. याच्यामध्ये पुष्कळ आश्चर्य आहे की पूर्वीचं जे तेज होतं, पूर्वीचा जो मोठेपणा होता तो आणि आताचा याच्यामध्ये नवल बहु की नवल नाम. आश्चर्य, अद्भुत, पुष्कळ आहे. याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. चतुर्भुज रूपाने असलेला वेगळा आणि विश्वरूपाने असलेला वेगळा. तेची हे वरिचिलेची हाती चक्र परिजतया आयती सावरिताशी विश्वमूर्ती तेन मोडे खूण. पहा आता अर्जुन काय करीत आहे? त्या विश्वरूपाची आणि या चतुर्भुज रूपाची तुलना करीत आहे. तेची हे वरिचिलेने हाती, तेची हे वरिचिलेने हाती. त्याच तू वरच्या हाताने, वरच्या हाताने म्हणजे कोणत्या? भगवंताच्या ठिकाणी 4 हात होते. मग त्या 4 पैकी वरच्या 2 हाताने काय करीत आहे? चक्र परिजितया सांवरिताशी. जे चक्र आहे ते परिजितया म्हणजे फेकण्याच्या तयारीत आहे किंवा फिरवित आहेस किंवा ते हाताने फिरवित आहेत असा. चक्र परिजितया सांवरिताशी
त्याला तो सावरून धरत आहे चक्राला, किंवा फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, तोच तो विश्वमूर्ती. हे विश्वमूर्ती की जो दोन हाताने वरच्या तो काय करत आहे, पहा वरचे पाठीमागचे दोन आहेत ते हातामध्ये चक्र धरला आहे, तो टाकण्याचा प्रयत्नात आहे किंवा तो फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोण? की जो चतुर्भुज रूपाने माझ्या रथावरती होता तोच तो चक्र, की जो वरच्या दोन हातामध्ये चक्र टाकण्याच्या तयारीत आहे किंवा चक्र फिरवण्याच्या प्रयत्नात आहे, तोच तो विश्वमूर्ती की हे ते आयती खून न मोडे. आणि तुझी जी खूण आहेस ना, की त्यामुळे ते आयती खूण न मोडे. तुझी जी आयती खूण आहे ना, आयती खूण म्हणजे काय, तुझे जे हातामध्ये जे चक्र धारण केलेलं आहे किंवा आणखी जी काय खूण आहे चतुर्भुज रूपाची, ती या ओवीच्या माध्यमातून आणि पुढच्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय सांगणार आहेत. पहिली खूण सांगितले की तुझे जे दोन हात होते ना, याच्या हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये चक्र आहे आणि ते तू टाकण्याच्या तयारीत आहे, ती तुझी आयती खूण न मोडे. तुझी ती खूण मोडलेली नाही. विश्वरूपाच्या माध्यमातून सुद्धा मला तेच त्या ठिकाणी दिसत आहे की जे माझ्या रथावरती मी पाहिलेलं आहे. दोन हातामध्ये, एका हातामध्ये गदा आहे, चक्र आहे आणि तेच मी त्या विश्वरूपामध्ये सुद्धा पाहत आहे. ती आयती खूण ते न मोडे. तुझी ती जी आयती खूण आहे ती मोडलेली नाही. एरीकडे तेची हे नो हे गदा आणि तळलिया दोन्ही भुजा निरायुधा, वागोरे सावरवया गोविंदा संसरेलियाची. आणि मग तुझे चतुर्भुज रूप आहे ना, त्या चतुर्भुज रूपामध्ये एका हातामध्ये चक्र आहे, एरीकडे तेची हे नो हे गदा आणि दुसऱ्या हातामध्ये तीच ही गदा नाही का? तीच ही म्हणजे कोणती? जी चतुर्भुज रूपामध्ये होती तीच ही गदा नाही का? आता विश्वरूपाच्या ठिकाणी आहे ती. आणि तळलिया दोन्ही भुजा निरायुधा, आणि खालच्या ज्या तळलिया म्हणजे खालच्या ज्या दोन भुजा आहेत ना, आता दोन भुजा, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे, दिसतंय ना सगळ्यांना, हे दिसत आहे. आणि मग उरलेले जे दोन हात आहेत ते सुद्धा मोकळे आहेत, की जे चतुर्भुज रूपाच्या ठिकाणी होते मोकळे, ते मोकळे नव्हते. ते मोकळे कसे ठेवले होते ते पुढे सांगतात. आणि तळलिया दोन्ही भुजा निरायुधा, याच्या दोन्ही हातामध्ये काही नाही, खालच्या दोन हातामध्ये निरायुधा म्हणजे याच्यामध्ये आयुध नाहीत, आयुधाने रहित अशा दोन भुजा आहेत. की हे गोविंदा वागरे सावरावया, वागरे संसरलिया सावरा, वागरे सावरावया संसरलिया. आणि वागोरे ना माझ्या रथाचे जे काही घोड्याचे लगाम आहेत ना, ते सावरण्याकरता संसरलिया, जेणू काही ते सरसावलेले आहेत खालचे दोन हात. तर पहा ना, ते दिसत असेल कुठेतरी, नसेल तर दिव्य चक्षुने पहा, चर्मचक्षुला ते दिसणार नाही. आणि म्हणून दिव्य चक्षुने ते पहा की एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे आणि खालचे जे दोन हात आहेत त्या एका हातामध्ये ते घोड्याचे लगाम आहेत आणि एका हातामध्ये चाबूक आहे. असं मी पाहत आहे. जणू काही ते खालचे दोन हात तो चाबूक आणि ते घोड्याचे लगाम धरण्याकरता असे सरसावलेले आहेत, सावरलेले आहेत. आणि तेनेची वेगे सहसा माझ्या मनोरथा सरिसा, झालाशी विश्वरूप विश्वेशा म्हणून जाणे. आणि हे विश्वेशा तेनेची माझ्या मनोरथा सरसा, तेनेची वेगे सहसा झालाशी. आणि हे विश्वेशा नाम, हे विश्वात्मक ईशा नाम, ईश्वरा नियंता नियामका, विश्वाचा नियामक असलेले हे भगवान, हे विश्वेश्वरा. आणि तेनेची आणि माझ्या मनोरथा, तेनेची वेगे सहसा झालाशी. आणि माझ्या मनोरथाबरोबर माझ्या मनामध्ये संकल्प आला की विश्वरूपाला पाहायचं आणि लगेच मागण्याची आस, मुखाकडे पाहे नाही, लगेच तू चतुर्भुज रूपाने प्रगट झाला. माझ्या मनोरथा सरसा, तितक्याच वेगाने, जेवढ्या वेगाने माझ्या मनामध्ये विश्वरूप पाहण्याचा संकल्प झाला ना, तेवढ्याच वेगाने माझ्या मनोरथा सरिसा युगपत तेनेची वेगे सहसा विश्वरूप झालाशी. आणि त्याच वेगाने तू काय केलेलं आहे, विश्वरूप झालेला आहेस, तू एकदम विश्वरूप झालेला आहेस. आणि म्हणून जाणे, आणि म्हणून मी हे जाणत आहेस. काय जाणे? की जो विश्वरूप आहे किंवा जो माझ्या रथावरती सारखे आहेस ना, तोच तू आहेस. तत्त्वमासी, तेच विश्वरूप कोण आहे? तू आहेस. मी म्हणून जाणे, आणि म्हणून मी हे जाणलेलं आहेस की तू दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या रथावरती जो होता ना, तोच आता तू हा विश्वरूपान झालेला आहे, नटलेला आहेस, हे मी जाणलेलं आहे. परी काय बा हे चोज, विस्मय करावया ये पाड नाही मज, चित्त होऊने जातसे निर्बुज आश्चर्य येणे. परी, परंतु काय बा हे चोज, काय बाबा हे कसलं कौतुक आहे, कसले बरे हे कौतुक. विस्मया करावया पाड मज नाही, विस्मय करण्यासाठी पाड म्हणजे माझी जी काही योग्यता आहे, मज नाही, ती योग्यता नाही. आश्चर्य करण्याकरता सुद्धा मला योग्यता नाही किंवा अवकाश नाही. चित्त होऊने जातसे निर्बुज आश्चर्याने, का बरं मला अवकाश नाही आश्चर्य करण्यासाठी किंवा तुझी योग्यता, तुझी तुलना करण्यासाठी? वेळ का नाही? कारण
येणे आश्चर्य चित्त निर्बुज होऊन जात असे. या आश्चर्याने त्या विश्वरूपात्मक तुझ्या आश्चर्याला पाहिल्यामुळे चित्त निर्बुज होऊन जात असे. माझे चित्त जे आहे ते निर्बुज नाम दिंगमूड होत आहे. दिंगमूड होत आहे म्हणजे थक्क होत आहे, मोहित होत आहे, ते मला काहीच कळत नाही. आणि माझं चित्त दिंगमूड म्हणजे त्याला म्हणतात ना महाराजांच्या भाषेमध्ये ठप्प झालं. असं ठप्प म्हणजे काहीच नाही. एक वृत्ती अजून आलेली नाही आणि दुसऱ्या वृत्तीकार अजून चित्त झालेलं नाही. मधली जी वृत्ती आहे जिला संधिकाल म्हणतात, वृत्ती संधिकाल, असं ठप्प चित्त झालेलं आहे. हे येथ काही, हे येथ आती का येथ नाही, ऐशे विवरो नये काही, नवलांग प्रभेची नवाई, कैशी कोंदली सेंग. येथ, हे येथ आती का येथ नाही, हे येथ आती, हे विश्वरूप येथे आहे का येथ नाही, का येथे नाही, ऐशे विवरू नये काही. हे मला काहीही सांगता येत नाही, याचं विस्तार मला काही करता येत नाही, याचं विवरण मला काही करता येत नाही. या ठिकाणी विश्वरूप आहे किंवा नाही, म्हणजे हा जो वृत्ती संधिकाल आहे या ठिकाणी एक वृत्ती झालेली नाही, पहिली वृत्ती निघून गेलेली आहे आणि दुसरी वृत्ती अजून झालेली नाही. म्हणजे हा जो वृत्ती संधिकाल आहे या कालामध्ये विश्वरूप इथे आहे किंवा नाही हेही नाही, हे मला काही कळत नाही, याचं विवरण करता येत नाही. का बरं? नवल अंग प्रभेची नवाई, कैशी कोंदली सैंग. नवल आहे अंग प्रभेची, या तुझ्या अंग प्रभेची नाम मी विश्वरूपाचं, हे जे काही अंगकांतीचं नवल नाम आश्चर्य आहे. नवाई, नवल म्हणजे नवेपणानेच मी ही नवाई, तुझ्या अंग प्रभेची नवाई नाम आश्चर्य पाहत आहे. काय पाहत आहे? कैशी सैंग कोंदली, तुझी जी अंगकांती आहे ना ती सैंग कोंदली. सैंग म्हणजे संपूर्ण व्यापक रूपाने व्यापलेली, संपूर्ण ओतप्रोत खच्चून भरलेली, सर्वत्र कोंडलेली कोण आहे? तुझीच ही अंगाची जी कांती आहे ती नवनवीन आश्चर्यकारक रीतीने कोंडलेली आहे. आणि म्हणून मला तुझे या ठिकाणी विश्वरूप आहे का नाही हे मला काहीच कळत नाही. आणि मग ते विश्वरूपाचे जे काही कांती आहे, तेज आहे, ते कसं आहे हे ज्ञानोबरायांनी पुढच्या ओवीच्या माध्यमातून आणि अर्जुनाच्या मुखातून हे शब्द घातलेले आहे की ती संपूर्ण व्यापलेली ओतप्रोत ठोस सब्राभरीत भरलेली जी काही अंगकांती आहे त्या विश्वरूपाची ती कशी आहे तिला उपमा दिलेली आहे. येथ आग्नीची दिठी करपत, सूर्य खद्योत तैसा हरपत, ऐशे तीव्रपण अद्भुत तेजाचे. या येथ नाम या विश्वरूपाच्या ठिकाणी आग्नीची दिठी करपत, आग्नीची दिठी नाम दृष्टी या तेजापुढे करपत आहे. करपत आहे म्हणजे त्याच्या पुढे ती फिकी वाटत आहे. आणि पुढे सांगतात आणखी कशी, सूर्य खद्योत तैसा हरपत, जसा सूर्यापुढे खद्योत नाम काजवा आग्या, जसा तो त्याच्या पुढे तो काय होतो अभिभूत होतो. बाबांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यावर आग्या, जसं त्याच्या पुढे तो अभिभूत होतो तसा पहावर का. सूर्य खद्योत, जसा तो खद्योत नाम काजवा सूर्यापुढे हरपत, तैसा सूर्य विश्वरूपापुढे हरपत, तसा हा सूर्य खद्योताप्रमाणे विश्वरूपापुढे हरपत आहे. म्हणजे त्या विश्वरूपापुढे हा सूर्य अभिभूत होत आहे, अकिंचितकर होत आहे. ऐशे तीव्रपण अद्भुत तेजाचे या, असे या विश्वरूपाचं तीव्रपण अद्भुत आणि तेजच आहे. या विश्वरूपाचं जे काही तेज आहे या तेजाचे या तीव्रपण अद्भुत, या तेजाचं तीव्रपण अद्भुत आहे नाम आश्चर्यकारक आहे. असं त्या विश्वरूपाच्या ठिकाणी जे काही शरीर आहे त्या शरीराच्या ठिकाणी जे कांती आहे तेज आहे असं दिसत आहे.